माझ्या शाळेनं नाही पण मेहता शाळेतल्या मान्यवरांनी मला बोलवलं इथं आणि कॅन्सरबद्दल 2 शब्द तुमच्याशी एक कॅन्सर अवेअरनेस ह्या प्रोग्रॅम थ्रू तुमच्याशी शेअर करण्याची मला ही संधी दिली, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. मला इथं म्हणजे हा पालक वर्गच आहे ना आणि शिक्षक लोकही आहेत. मी इथं कॅन्सर ह्या विषयावर तुमच्याशी 2 गोष्टी बोलायला आलेलो आहे. कॅन्सर नाव ऐकलं की एक धडकी, एक धसका बसतोच आणि त्यातल्या त्यात आपल्या जवळच्या कुणाला तर कॅन्सर झालेलं आहे जसं कळालं तरी एक धडकी बसते. पण कॅन्सर हा आजार आता पहिल्यासारखा राहिलेला नाही. या आजारामध्ये खूप काही ट्रीटमेंट ऑप्शन्स आज अवेलेबल आहेत. 10 वर्षापूर्वी हा आजार एक श्राप म्हणून आपल्या सोसायटीमध्ये होता, पण आज या आजारावर आपण काही अंशी मात करू शकलेलो आहे. सांगायला तुम्हाला खरंच मला दुःख वाटतंय की आपण महाराष्ट्राची कीर्ती, महाराष्ट्राचा अभिमान रोज बाळगतो. रोज हा अभिमान घेऊन रोज की बाबा माझा महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. त्याचप्रमाणे ही एक दुर्दैवी गोष्ट आहे की महाराष्ट्र कॅन्सरमध्ये सुद्धा अग्रेसर. आज 2022चा ग्लोबोकॉनचा डाटा मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे. या डाटामध्ये भारत सध्या कॅन्सरमध्ये लीडिंग आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र आपल्या देशाचा विचार केला तसं ते लीडिंग राज्य. सुरुवातीला 10 वर्षापूर्वी कॅन्सर डिटेक्शनची संख्या लाखोत होती. लाखोत म्हणण्यापेक्षा 1000 ते लाखच्या दरम्यान होती, पण आता ही संख्या 40 ते 50% वाढलेली. म्हणजे कुठेतरी काहीतरी गोष्टी आहेत ज्या कॅन्सरला कारणीभूत ठरतात. तर तुम्हाला समोर जे मी डाटा दाखवला आहे हा ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्वेटरीचा डाटा आहे. WHO दरवर्षी पब्लिश करते सर्वे घेऊन प्रत्येक देशामध्ये कॅन्सर्स किती आहेत काय आहे. खाली एक मिनिट. इंडियामध्ये नंबर ऑफ न्यू केसेस तुम्ही जर आकडा बघितला 14 लाख न्यू केसेस डिटेक्टेड आहेत. त्याच्यातली नंबर ऑफ डेथ किती लोक ह्या कॅन्सरनं मेलेले आहेत त्याची संख्या कुठेतरी 9,16,827. हा 2022चा डाटा आहे. त्याच्या आधीच्या डाट्यामध्ये ही संख्या कुठेतरी 90,000वर होती 2011 आणि संख्या आता ही 14,000वर गेलेली. म्हणजे जवळपास 40 ते 50% कॅन्सरच्या पेशंटची ग्रोथ झालेली डाटावर. मागं दिसत नसेल तर मी तुम्हाला सांगतो. इथं
ह्या डाटामध्ये मेल्स, फिमेल्स आणि बोथ सेक्सेस. मेलमध्ये फर्स्ट कॅन्सर भारतामध्ये सापडतो तो प्रामुख्याने तोंडाचा कॅन्सर. जवळपास नंबर ऑफ केसेस लाखात आहेत. त्याच्यानंतर फिमेलमध्ये, स्त्रियांमध्ये प्रामुख्याने जो फर्स्ट कॅन्सर सापडतो तो स्तनाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर. पण 5 वर्षापूर्वी हाच डाटा तुम्हाला जुना जर मी दाखवला असता, त्याच्यामध्ये स्त्रियांमध्ये सापडणारा प्रामुख्यानं कॅन्सर हा गर्भाशयाच्या मुखाचा, सर्विक्सचा कॅन्सर होतो. पण भारत सरकारच्या सुंदर प्रोग्रॅममुळे, आशा वर्कर्स, उषा वर्कर्स यांच्या खूप मेहनतीमुळे आपण सर्वायकल कॅन्सरवर मात करू शकलो. पण सर्वायकल कॅन्सरला रिप्लेस करून आज ब्रेस्ट कॅन्सर लिडिंग कॅन्सर स्त्रियांमध्ये. आणि दोन्ही मेल आणि फिमेलमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर सगळ्यात जास्त कॅन्सर ब्रेस्टमध्ये महिलांमध्ये होतं, स्तनाचा कॅन्सर. आणि त्याच्यानंतर दुसरे कॅन्सर आहे तोंडाचा कॅन्सर आणि तिसरा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर. जरी तुम्ही हे 3 कॅन्सर जर कॅल्क्युलेट केले तर जवळपास 50% जास्त पेशंट आहेत 3 कॅन्सरचे. सांगण्याचं तात्पर्य काय, हे जे तिन्ही कॅन्सर जे आहेत प्रामुख्याने तोंडाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, त्या 3 कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त आहे आपल्या सोसायटीमध्ये. म्हणजे आम्ही जर दररोज 10 पेशंट कॅन्सरचे बघत असू त्यातले 8 पेशंट आम्हाला ह्या 3 कॅन्सरचे सापडतात, बाकीचे 2 दुसऱ्या कॅन्सरचे. आणि विशेष म्हणजे काय माहिती का, हे 3 कॅन्सर आपण प्रिव्हेंट करू शकतो आणि 3 कॅन्सर आपण अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करू शकतो. पण दुर्दैव आपलं असं आहे की आपण एक कॅन्सरचा एक समाजामध्ये असा एक गैरसमज एक निवडून गेला आहे की बाबा कॅन्सर आजार बरा होत नाही, आपल्या आपणच तो ठीक होतो. अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, बाबा असे काही ट्रीटमेंटकडे आपण जातो. जी आपण ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे कुठेतरी भीतीनं धसक्यानं आपण जात नाही, आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचत नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही पोहोचता त्यावेळेस आमच्याकडे फार काही ऑप्शन्स राहिलेले नसतात की तुम्हाला बरे टाकायचे. त्यामुळे सांगण्याचा हेतू एवढाच आहे की हे 3 कॅन्सर प्रामुख्याने आपल्या समाजात, आपल्या सोसायटीत आहे. हे 3 कॅन्सर आपण प्रिव्हेंट करू शकतो होण्यापासून आणि हे 3 कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये आपण डिटेक्ट करू शकतो. खूप सामान्य लक्षणे आहेत त्याची, अशी काही खूप मोठी लक्षणं नाहीत की बाबा आपल्याला पकडत असेल. मी 30 लक्षणं काय तुम्हाला मी सांगणारच आहे. पण स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आज स्त्रिया खूप जास्त संख्येने उपस्थित आहेत, त्यामुळे मी तुम्हाला प्रामुख्याने ह्या 2 कॅन्सरबद्दल सांगणार आहे. आणि ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा की जेणेकरून त्यांना जर त्रास असेल तर ते आमच्यापर्यंत पोहोचतील, अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट होतील आणि आम्ही त्यांना कम्प्लिटली क्युअर करू. कॅन्सरचं प्रामुख्याने म्हणलं तर मोठ्या मोठे 3 स्टेज असतात तुमच्या भाषेत सांगायचं म्हणलं. एक पहिला स्टेज, दुसरा आम्ही त्याला थोडासा ॲडव्हान्स स्टेज म्हणतो आणि तिसरा शेवटचा स्टेज जो सगळ्या शरीरात पसरलेला. पहिल्या आणि दुसऱ्या म्हणजे पहिली स्टेज आणि ॲडव्हान्स याच्यामध्ये आपण पेशंटला पूर्णपणे बरा करू शकतो. पण लास्ट स्टेजमध्ये आपण पेशंटला क्युअर करू शकत नाही. जसं शुगरचं पेशंटची शुगर आपण कंट्रोल करू शकतो तसं आपण डिसीज कुठेतरी कंट्रोल करू शकतो. तर प्रामुख्याने हे कॅन्सरचे स्टेज असतात. तर अर्ली स्टेज आणि ॲडव्हान्स स्टेजमध्ये जर पेशंट आमच्याकडे आला तर नक्कीच आम्ही त्याला क्युअर करू शकतो. पण लास्ट स्टेजमध्ये आलेल्या कॅन्सरला आम्ही क्युअर करू शकत नाही, पण त्याला कंट्रोल करू शकतो. आजकाल मार्केटमध्ये खूप छान मेडिसिन्स अवेलेबल आहेत, ड्रग्स अवेलेबल आहेत. पण प्रामुख्यानं तुम्हा लोकांचं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचता खूप डॉक्टरांशी खूप धक्के खात पोचावं लागतं. आणि हे तुमच्यातच नाही, इव्हन डॉक्टरांमध्ये सध्या कॅन्सरबद्दलचं खूप अज्ञान आहे. कारण कॅन्सर समजणं तितकं सोपं नाही, ओळखणं तितकं सोपं नाही आहे. त्यामुळंच त्याला ओळखणं, त्याला अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करणं, ह्यासाठीच आम्ही मास लेवलला स्क्रीनिंग कॅम्प्स ऑर्गनाईज करतो, ट्रेनिंग देतो. इव्हन होमिओपॅथिक आयुर्वेदिक डॉक्टर लोकांनाही ट्रेनिंग देतो. तेव्हा तुम्ही पकडा आणि पेशंटला आमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आम्ही पेशंटला कंप्लीट क्युअर करू शकतो. तर हे 3 डाटा हे ग्लोबलच्या ऑब्झर्वेटरी मी तुम्हाला दाखवतो. थोडक्यात माझं इंट्रोडक्शन. माझं MBBS रशियामध्ये झालं. 6 वर्ष मी तिथं गोल्ड मेडलिस्ट होतो. तिथून आल्यानंतर ज्यावेळेस मी दिल्लीला आलो माझी इंटर्नशिपची ट्रेनिंग तिथं पूर्ण झाली. इंटर्नशिप करत असतानाच माझ्या आजीला इंटेस्टाईन म्हणजे मोठ्या आतड्याचा कॅन्सर झाल्याचं मला कळालं आणि त्यातच ती दगावली. ज्यावेळेस मला ते कळालं त्यानंतर माझ्या मनात एक धसकाच बसला
की का कॅन्सरबद्दल लोकांमध्ये एवढं अज्ञान आहे आणि का कॅन्सरसाठी डॉक्टर्स नाही. ज्यावेळेस मी इथं आलो बघितलं, जवळपास 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एकही कॅन्सरचा डॉक्टर आपल्या जिल्ह्यात नव्हता. ती मला कुठंतरी ही गोष्ट वाटली, खटली की बाबा का आपण कॅन्सरमध्ये जाऊन काम करू नये, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना फायदा झाला पाहिजे. आणि तिथून मी प्रेरणा घेतली. त्यानंतर माझं जनरल सर्जरीचं शिक्षण पुण्यामध्ये झालं. जनरल सर्जरी संपल्यानंतर मी परत दिल्लीला गेलो. दिल्लीत जाऊन परत 2 वर्षाची SRC अरुणा सफरीमध्ये केली. करत असताना मी कॅन्सरबद्दलचा अभ्यास सतत ठेवला. त्याच्यानंतर मी दिल्लीमध्ये धर्मशाला नारायणा कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये 3 वर्षाची कॅन्सर सर्जरीची ट्रेनिंग घेतली. आणि ती ट्रेनिंग संपवून इव्हन मला दिल्लीमध्ये चांगल्या पॅकेजची नोकरी असताना सोडून मी सोलापूर जिल्ह्यात येण्याचं माझं कारण एवढंच होतं की कॅन्सरमध्ये कॅन्सर शिक्षणाचा फायदा या जिल्ह्यातल्या लोकांना व्हावा, जास्तीत जास्त प्रमाणात व्हावा, या भावनेतूनच मी इथं आलो आणि माझी सेवा चालू केली. मी प्रामुख्यानं सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातला असल्यामुळे तिथं माझं स्वतःचं हॉस्पिटल ओपन केलेलं आहे. सध्या माझी प्रॅक्टिस तिथं चालू आहे. इव्हन मी सोलापूरला पण प्रॅक्टिस करतो त्याचं कॅन्सर सर्जन म्हणून. कॅन्सर हा शब्द लॅटिन कॅन्क्रम या शब्दापासून ओरिजिनल आहे. कॅन्क्रम म्हणजे खेकडा. खेकडा जसे टांगे असतात ना, पाय असतात ना, तसं हे कॅन्सर ज्यावेळेस एखाद्या पेशंटला कॅन्सर होतो तर त्याला ह्या खेकड्याच्या पायासारखे कॅन्सरचे जंतू हात घुसलेले असतात. त्यामुळे ज्यावेळेस कॅन्सरचे पेशंट एखाद्या जनरल फिजिशियनकडे किंवा जनरल सर्जनकडे जातात तर ते काय करतात, त्यांना जो दिसतो तो फक्त त्याचा पोटाचा भाग दिसतो, पायाचा भाग त्यांना दिसत नाही. त्याच्यामुळं काय होतं की ज्यावेळेस आपण कॅन्सर ऑपरेट करतो तेव्हा त्याचे पाय राहतात आणि त्याच्यामुळं कॅन्सर वापस येतो. त्यामुळे कॅन्सरचा अप्रोचच चुकल्यामुळं कॅन्सरमध्ये पेशंटचे रिझल्ट मिळत नाही. हा रिझल्ट न मिळाल्यामुळं कॅन्सर हा आजार बरा होत नाही. हे अज्ञान आपल्या सोसायटीमध्ये तसंच पुढे कॅरी होतं. त्यामुळंच सुपर स्पेशालिस्ट कॅन्सरची गरज तिथूनच निर्माण झाली. फक्त MBBSचं शिक्षण घेऊन किंवा जनरल सर्जरीचं शिक्षण घेऊन तुमचं कॅन्सरबद्दलचं शिक्षण पूर्ण होत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 वर्ष ॲडिशनली कॅन्सरमध्ये काम करावं लागतं. त्यामुळे तुम्हाला कॅन्सरचा ॲटिट्यूड आणि ॲप्रोच किंवा कॅन्सरला कसं नीट केलं पाहिजे त्याचं तुम्हाला एक नॉलेज आणि ज्ञान येतं आणि त्याच्यानंतरच तुम्ही पेशंटला क्युअर करू शकता. नेक्स्ट स्लाइड. फोटो मी तुम्हाला दाखवतो. वरचे तर मनीषा कोरेला ॲक्ट्रेस तुम्हाला माहीत असेलच. तिला ओव्हरिन कॅन्सर डिटेक्ट झाला होता, कम्प्लिटली क्युअर आहे. आता रिसेंटली एक मूवीमध्ये तिला ॲक्टिंगचं देखील सांगायचं तात्पर्य एवढं की पेशंट कॅन्सरमधून बरा होऊ शकतो, पूर्ववत तो आपलं काम करू शकतो. खाली युवराज सिंग स्पोर्ट्समन सगळ्यालाच माहिती, त्यालाही कॅन्सर होता, मेडिॲस्टिनल जर्म सेल ट्यूमर होता. पेशंट बरा झाला, तो परत स्पोर्ट्सची ॲक्टिव्हिटी करतो, परत नॉर्मल लाईफ जगतो. आणि तिकडे अँजेलिना जोली ही हॉलिवूडची खूप फेमस ॲक्ट्रेस, तिलाही स्तनाचा ब्रेस्टचा कॅन्सर होता, ती कम्प्लिटली बरी झाली आणि नॉर्मल लाईफ ती जगते. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की कॅन्सर काही छोट्या समाजातल्या, खालच्या समाजातल्या किंवा वरच्या समाजातल्या असं कुणाला होत नाही. कॅन्सर हा कुणालाही होऊ शकतो, कुणीही याला एक्सेप्शनल नाही. त्यामुळे ही गोष्ट डोक्यातून काढून टाका की कॅन्सर लोअर क्लासच्या लोकांना होतो, हायर क्लासच्या लोकांना होत नाही किंवा आपल्यासारख्या मिडल क्लासच्या लोकांना होत नाही, असं काही नाही. कॅन्सरला क्लास नाही, तो कुणालाही होऊ शकतो. नेक्स्ट. आता प्रामुख्याने कॅन्सर म्हणजे कॅन्सर म्हणजे काय, आपल्या शरीरात जे बनलेलं आहे असं नाही की पेशींचं बनलेलं आहे. पेशी म्हणजे सेल. प्रत्येक सेलची एक लाईफ स्पॅन, एक जीवन मर्यादा एक फिक्स्ड आहे. ती सेल तेवढे दिवस जगते आणि मग ती एक सेल तुम्हाला वर दिसते. ती सेल आहे, पॅरेंट सेल आहे. एक पर्टिक्युलर एज झाल्यानंतर ती डिवाइड होते, डॉटर सेल्स होतात. डॉटर सेल्स नंतर त्या परत डिवाइड होऊन त्यांचे डॉटर सेल्स. हे असं सेलचं कंटिन्युअस विभाजन आपल्या शरीरात चालू असतं. पण पॅरेंट सेल आणि डॉटर सेल एक दुसऱ्यासारखे सेम दिसतात, एक दुसऱ्यापेक्षा वेगळे वेगळे. पण कॅन्सरमध्ये कसं होतं, कॅन्सरमध्ये पॅरेंट सेलपासून जे डॉटर सेल बनत आहेत ना ते खूप वेगळे आहेत त्या पॅरेंटपासून. कॉज काहीतरी वरून काहीतरी त्याला स्टिम्युलस मिळाला, काहीतरी त्याला एक्सटर्नल स्टिम्युलस मिळालं जेणेकरून नॉर्मल पेशीच्या ॲबनॉर्मल पेशी झाल्या. त्यालाच आपण सोप्या भाषेत कॅन्सर म्हणतो. नेक्स्ट पेशी. आता हे जे कॅन्सरचे पेशी आहेत तुम्हाला मी दाखवले, एकदम विचित्र दिसतात पॅरेंट सेल्सपेक्षा. त्या कशाचं काम करतात, पॅरासाईटचं काम करतात. जसं आपण बघतो ना, एक मिनिट,
तरी कॅन्सरचे सेल असतात ते युजलेस असतात. पॅरासायटिकचं काम आहे. युजलेस म्हणजे काय? शरीरात ते काही काम करत नाही. पॅरासायटिक म्हणजे बांडगुळ माहिती? बांडगुळ झाडावर जसं उगवतं, पिंपळाच्या झाडावर बांडगुळ उगवतं. त्याचं काम काय? सगळं शोषण त्या पिंपळाच्या झाडातून घेते. पण ह्याच्या पिंपळाच्या झाडाला काय? स्वतःला काय काही त्रास नाही. पिंपळाचं झाड करून आणून स्वतः खातं, स्वतः वाढायला. सेम तसंच पॅरासायटिक. त्याच्यानंतर ते डिवाइड होत जातात. अनकंट्रोल. अनकंट्रोल म्हणजे काय? डिवाइड व्हायचं कंट्रोल कुठंतरी तो लॉस झालेला आहे. त्याचा काहीही कंट्रोल नाही. कंटिन्युअसली ते सेल डिवाइड होत आहे कंटिन्युअसली आणि त्याची गाठ बनते. आणि ही गाठ अल्टिमेटली काय होते? एका जागेवर दुसऱ्या जागेवर जाते. त्याला आपण मेटास्टासिस म्हणतो. नॉर्मल गाठ तिथंच राहते, ती एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात नाही. पण कॅन्सरची जी गाठ आहे ती एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते. म्हणूनच तिला कॅन्सर आणि मॅलिग्नंट कॅन्सर म्हणतात. म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यामुळंच एक डेंजरस कॅन्सर, मॅलिग्नंट कॅन्सर. आणि ह्याच्यामुळंच हा कॅन्सर हा डेंजरस आजार आहे. आता कुठल्या टाईपचे कॅन्सर असतात? प्रामुख्याने बघायला गेलं कार्सिनोमा जे एपिथेलियल सेलपासून ओरिजिन असतात, सार्कोमा सॉफ्ट टिश्यूपासून ओरिजिन असतात आणि ब्लडचे कॅन्सर. हे प्रामुख्याने 3 मोठे मोठे कॅन्सर. तुम्हाला जरी नसेल समजत असतं तरी थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा. मी खूप सोप्या भाषेत सांगितलेलं आहे, कारण कॅन्सरला समजणं एवढं सोपं नाही. प्रयत्न करा, थोडं कमी पण तुमच्यापर्यंत जरी पोहोचलं ना त्याचा मला आनंद आहे. 3 मोठ्या मोठ्या टाईपचे कॅन्सर असतात: एपिथेलियल सेल, सपोर्टिव्ह सेल आणि ब्लड कॅन्सर. हे 3 मोठे कॅन्सरचे सब टाईप्स. नेक्स्ट कॅन्सर कोणाला येऊ शकतो? जन्मलेल्या बाळाला, शाळेतल्या मुलांना, कॉलेजमधल्या मुलांना, लग्न झालेल्या, मिडल एज, ओल्ड एज, कुणालाही होऊ शकतो. जरूर नाही की मी यंग आहे मला होऊ शकणार नाही, किंवा ते ओल्ड एज आहे त्यांना होऊ शकतो, किंवा आता जन्मलेल्या असं काही नाही, कुणालाही तो होऊ शकतो. नेक्स्ट कॅन्सर झालाय कसा ओळखायचा? खूप कॉमन प्रश्न आहे आपल्या सोसायटीत की मी केव्हा कॅन्सरचा डॉक्टर जायला? खूप कॉमन प्रश्न आहे की मी कधी कॅन्सरच्या डॉक्टरकडे जायला पाहिजे, की मला कॅन्सर झाला आहे कसा ओळखायचा? सिम्पल आन्सर आहे प्रश्नाचं, आणि सिम्पल मी तुम्हाला कोर्टमध्ये आणून दिलेलं. चेंज इन बाउल ब्लॅडर हॅबिट. चेंज इन बाउल ब्लॅडर हॅबिट म्हणजे काय? 3 दिवस पोट साफ होत नाही, 3 आठवडे पोट साफ होत नाही आहे, संडास कडक होती आणि 3 आठवडे एकदम पातळ संडास. 3 आठवडे, 3 दिवस किंवा 3 आठवड्यापेक्षा जास्त. 3 आठवडे कडक संडास होणे, 3 आठवड्यानंतर पातळ संडास होणे, हे चक्र कमीत कमी 3-4 महिने चालू आहे. त्यांच्यामध्ये आतड्याचा कॅन्सर होऊ शकतो. नेक्स्ट, तोंडामध्ये एखादी जखम, ती जखम 3 आठवड्यापेक्षा जास्त दिवस औषधोपचार घेऊन बरी होत नाही, त्याच्यामध्ये कॅन्सर असण्याची शक्यता खूप जास्त. तिसरं, अनयुज्युअल ब्लिडिंग व डिस्चार्ज. ज्याचा स्त्रियांमध्ये आपण म्हणतो की अंगावरून जाणे. तर पाळी ज्यावेळेस त्यावरून जाते हे नॉर्मल आहे, पण 2 पाळ्यांच्या मध्येच अचानक अंगावरून गेलं तर हे नॉर्मल नाही. त्यासाठी तुम्ही एकदा नक्कीच करा, ठीक आहे. पण कुठल्या एजच्या स्त्रियांनी, त्या 40च्या पुढे आणि 50च्या पुढं ज्यांचे पिरियड्स बंद झाले त्यांनी तर भेटायचं. त्यांच्यामध्ये तर 80% चान्स कॅन्सर असू शकतो ज्यांचे पिरियड्स बंद झाले. पण 40च्या पुढं 2 पिरियड्सच्या मध्येच एखाद्याला ब्लिडिंग होत असेल, औषध गोळ्या घेऊन जर ती बरी होत नसेल, तर तुम्ही नक्कीच एखाद्या वेळेस एक कॅन्सर स्पेशलिस्टची अपॉइंटमेंट घ्या. त्याच्यानंतर थिकनिंग ऑफ लंग. स्तनामध्ये असणारी गाठ. स्तनामध्ये असणारी गाठ ही आपल्या हाताला लागते. ओबडधोबड प्रकारची गाठ आहे, दुखत नाही, एकाच जागी फिक्स्ड आहे, मूव्ह होत नाही, ठीक आहे. त्या गाठीच्या वर स्किनमध्ये चेंजेस आलेले आहेत, लालसरपणा आलेला आहे, बगलेमध्ये गाठी आहे, गळ्यामध्ये गाठी आलेल्या आहेत, भूक लागत नाही, वजन कमी. ह्या महिलांनी आणि त्यांचं वय हे 30च्या पुढे, ह्या महिलांनी नक्कीच कॅन्सर स्पेशलिस्टकडे जाऊन एकदा तरी दाखवा. परत मी सांगतो, स्तनामध्ये असणारी गाठ जी ओबडधोबड आहे, हाताला फील होते, फिक्स्ड आहे, एका जागेवर दुसऱ्या जागेवर मूव्ह होत नाही आहे, स्किनमध्ये चेंजेस आलेले आहेत, लालसरपणा आलेला आहे, स्तनामधून निप्पलमधून रक्तस्राव होतो, चिकट पाणी येतं, बगलेमध्ये गाठी येतं किंवा गळ्यामध्ये गाठी येतं. ह्याच्यासोबत भूक लागत नाही आणि अनएक्सपेक्टेडली वजन कमी झालं, हे काही सिम्टम्स असतील तर नक्कीच तुम्ही कॅन्सर स्पेशलिस्टकडे जाऊन एकदा दाखवा.
त्याच्यानंतर चेंजेस इन वॉट अँड मोल्ड. एखादं आपल्या अंगावर एखादा स्पॉट आला असेल किंवा ब्लॅक कलरचा आपण ज्याला मोल्ड म्हणतो, तीळ म्हणतो, तीळ अचानक तिळाची साईज वाढली असेल किंवा दुखत असेल, रक्तस्राव झाला असेल, अशा लोकांनी नक्कीच एकदा दाखवून नये. आणि ती लास्ट सिम्टम आहे कफ. कोरडा खोकला 3 आठवड्यापेक्षा जास्त आहे, जो औषध गोळ्या घेऊन बरा होत नाही, आवाजात बदल आहे, गळ्यामध्ये गाठी आहे, वजन कमी झाले, भूक लागली, हे नॉर्मल सिम्टम असतील. 3 आठवड्यापेक्षा जास्त, मी 4 वेळा त्याच्यावर कोर्स करून सांगतो, 3 आठवड्यापेक्षा जास्त औषध गोळ्या घेऊन बरा होत नाही. या 2 गोष्टी लक्षात घ्या. 3 आठवड्यापेक्षा जास्त औषध गोळ्या घेऊन बरा होत नाही. त्यावेळेस तुम्ही नक्कीच हे कन्सल्टेशन कॅन्सर स्पेशालिस्ट. कॅन्सर स्पेशालिस्ट म्हणजे जो माणूस खराच कॅन्सरमध्ये काम करतो आणि त्याच्याकडे कॅन्सरची डिग्री आहे. मार्केटमध्ये गेलं तुम्हाला भरपूर कॅन्सर स्पेशालिस्ट, तर नावाखाली कॅन्सर करणे लिहिणारे भरपूर असतात. तुम्ही नक्कीच बघा की त्यांच्याकडे MCH किंवा DRNAची डिग्री आहे, त्या लोकांकडेच जावं. नाहीतर त्यातमध्ये पण खूप फसवणूक होते. दररोज 10 पेशंट आम्ही बघत असतो, त्यातले 3 ते 4 पेशंट हे असे ट्रीटमेंट आमच्याकडे आलेले असतात, अर्धवट काम करून, स्टेज वाढून. आणि सांगायला नाही पाहिजे, पण आमच्याच प्रोफेशनमधल्या काही लोकांनी तिची स्टेज वाढून आमच्याकडे पाठवलेलं असतं. त्याच्यामुळं कॅन्सर स्पेशालिस्टकडे जावं. कॅन्सर स्पेशालिस्टला भेटणं आजच्या टायमाला खूप डिफिकल्ट नाही आहे. तुमच्या सिटीमध्ये इझिली अवेलेबल आहे. अपॉइंटमेंट घ्या, जाऊन दाखवा. लाज ह्याच्यामध्ये बाळगायची काही गरज नाही. आणि एकदा दाखवण्यानं आपल्याला असंही काही लोकांची भीती त्याच्यामध्ये असते की बाबा मी एखाद्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गेलं तर काय होईल, मला झाला का नाही, कळाल्यानंतर काय होईल. नाही कळालं खूप आनंदाची गोष्ट आहे, कळालं तरीही आनंदाची गोष्ट आहे, कारण तुम्ही क्युअर होऊ शकता. त्यामुळं तुमचं पोहोचणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चला आता कॅन्सरचे सिम्पटम बघितल्यावर कॅन्सर होतो कशाने. कॅन्सरचे हे 3च कॉज आहेत मोठे मोठे. सगळ्यात पहिला फॅमिली हिस्ट्री. फॅमिली हिस्ट्री म्हणजे काय, अनुवंशिक. 10% फक्त अनुवंशिकता हा कॅन्सरचा कॉज असू शकतो. म्हणजे फॅमिलीमध्ये कॅन्सर रन करतात. फॅमिलीमध्ये रन करतात म्हणजे एखाद्याच्या आजी आजोबांमध्ये कॅन्सर होता, त्याच्यानंतर त्यांच्या मुलांमध्ये आला, त्यांच्या नातवांमध्ये आला, विदाऊट स्किप ऑफ एनी जनरेशन. म्हणजे काही जनरेशनमध्ये स्किप झालेली नाही, कंटिन्युअस एक जनरेशन नंतर एक जनरेशन. अशा फॅमिलीमध्ये हे कॅन्सर रन करतात, त्यांना अनुवंशिक कॅन्सर म्हणतात. त्याचं प्रमाण खूप कमी आहे, 5 ते 10% कॅन्सर. आणि आजकाल सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे, जर आपल्याला एखाद्या फॅमिलीमध्ये अनुवंशिकता डिटेक्ट झाली कुठल्या कॅन्सरची, तर प्रिव्हेंटिव्ह मेजर्ससाठी आपण देऊ शकतो. म्हणजे जन्मलेल्या मुलावर कॅन्सर व्हायच्या आधीच आपण ट्रीटमेंट देऊन त्याला कॅन्सरपासून वाचवू शकतो. जर आपल्याला कळालं की आपल्या फॅमिलीमध्ये अनुवंशिकतेनं कुठला कॅन्सर रन होतो. अनुवंशिकता म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगितलं, 1st डिग्री 2nd डिग्री ब्लड रिलेटेड. म्हणजे काय, म्हणजे तुम्ही जर धरलं, तुम्ही, तुमचे आईवडील, तुमची मुलं आणि तुमचे भाऊ बहीण, दीज आर युअर 1st डिग्री ब्लड रिलेटिव्ह. म्हणजे तुमचे डायरेक्ट रिलेटिव्ह आहेत. आता तुमचा चुलत भाऊ, तुमची मामे बहीण, तुमची आत्ते बहीण हे तुमचे 1st डिग्री रिलेटिव्ह नाही. तुमची बहीण, तुमचं भाऊ, तुमचे आईवडील आणि तुमची मुलं. आणि मिनिमम 2 जनरेशनमध्ये जर कॅन्सर रन होत असेल तर तुम्ही नक्कीच एक कन्सल्टेशन कॅन्सर स्पेशलिस्टचं घ्या. अनुवंशिकता जर आधीच डिटेक्ट झाली तर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्याला उपलब्ध आहेत. कॅन्सर होण्यापूर्वीच आपण कॅन्सरला रोखू शकतो. किंवा जन्मलेल्या मुलांमध्ये सुद्धा आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊन कॅन्सरला रोखू शकतो. दुसरा कॉज आहे लाईफस्टाईल आणि एन्व्हायरमेंट. 90% कारण हे आपलं लाईफस्टाईल मीच आहे. एक दिवस जाते, 2 दिवस जाऊ द्यावं, दुसऱ्या दिवशी आपल्या कामाला चला. हे रुटीन आहे. मी म्हणत नाही की तुम्ही सकाळी उठून प्राणायाम करा, सकाळी उठून एक्सरसाइज करा, नाही. जेवढं शक्य होईल तेवढं करा. व्यसन कुठलंही ठेवू नका. सुपारीसुद्धा ठेवू नका, नॉट गुड. सुपारीमध्ये सध्या अराकोनिन म्हणून केमिकल असतात. ते केमिकल जेव्हा तुमच्या तोंडामध्ये म्युकोजल फायब्रोसिस करतात. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस करा, जे लोक सुपारी खातात ना, जे जवळपास 5 वर्षाचे पुढे सुपारी खाते, त्यांचं तोंडाची ओपनिंग बघा, त्यांचं तोंडच उघडतं. ते न उघडण्यामागचं कारण म्हणजे सुपारी. आणि काही लोक म्हणतात मी फक्त पान खातो, सुपारी खातो. पानामध्ये सध्या केमिकल आणि प्रूव्हन आहे. आणि सगळ्यात मोठा कॉज म्हणजे टोबॅको. विशेषतः तुम्हाला सांगतो, तंबाखूमध्ये 7,000 केमिकल्स आहेत आणि त्यातले 75 केमिकल्स प्रूव्हन आहेत की जे कॅन्सर कॉज करतायत. आणि तुम्ही एखाद्या पानपट्टीवर गेलात तर तंबाखूचं जे पाकेट असतं किंवा सिगरेटचं पाकेट असतं, त्याच्यावर एवढा घाणेरडा फोटो असतो कॅन्सर झालेल्या पेशंटचा
तरी कुणाचं लक्ष त्याच्याकडे जात नाही, तरी लोक जाऊन तंबाखू खातात. हे दुर्दैव आहे. गुटखा आपल्या राज्यात बॅन आहे. टपरीवर गेला तुम्हाला आरामात मिळून जाईल. तर ते तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय विकत घ्यायचं. त्यामुळं 90% कॉस्ट आपल्याला माहितीच आहे कशामुळे, तरी आपण त्याच्या मागे पळतो. एन्व्हायरमेंट आणि लाईफस्टाईल ज्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत. म्हणजे कॅन्सर स्वतःला होण्यापासून आपण स्वतःच वाचवू शकतो, पण वाचवायचं नाही. आणि सगळ्यात जास्त त्याला बळी कोण पडतं? यंग जनरेशन. का? याचं कारण मी तुम्हाला सांगतो. भारतामध्ये 50 to 60% म्हणजे 60% यंग जनरेशन, यंग पॉप्युलेशन आहे. 20 वयोगटापासून ते 50 वयोगटाच्या. अर्निंग आहे, कमवत आहे, पळत आहे. तंबाखू खायचं कारण काय? तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा एक पदार्थ असतो. निकोटीन तुम्ही खूप ऐकला असाल. निकोटीन कॅन्सर कॉज करत नाही. निकोटीन फक्त सवय लावायला मदत करतो. बरी लोक तंबाखू का खातात माहिती? दुपारचं जेवण स्किप हो आणि अलर्ट राहा. कारण कामच एवढं असतं की त्यांना झोपायला वेळ नसते आणि जेवायला वेळ. हे 3च पर्याय आहेत ज्याने आपण कॅन्सर नीट करू शकतो. पण उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, तोंडाचा कॅन्सर झाला ॲडव्हान्स स्टेजमध्ये असतो. आता ॲडव्हान्स स्टेजमधल्या कॅन्सरला ऑपरेशन करून काढणं कठीण आहे. का? कारण तो ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे आणि काढायला गेलो तर आपल्याला भरपूर कापून बाहेर काढावं लागणार आहे आणि त्याच्यामुळं होणारा त्रास हा जास्त आहे. तो कमी करण्यासाठी आपण काय करतो? ऑपरेशनच्या ऐवजी किमोथेरपी देऊन त्याला बारीक करतो आणि पुन्हा ऑपरेशन करून तो भाग काढतो. सरकारचं पॅकेज 1.5 ते 2 लाखाचं आहे. त्याच्यामध्ये समहाऊ आपण ही ट्रीटमेंट ओढून बसवतो, करतो. पण आमच्याकडे येणारे दुर्दैवी पेशंट ॲडव्हान्स स्टेज किंवा लास्ट स्टेजचे असल्यामुळं त्याच्यात त्याचं भरत नाही, त्याचं पोट भरत नाही. त्याला खूप ट्रीटमेंट ऑप्शन्स लागतात. त्याच्यामुळं काय का होईना पण सरकारने ह्या आमच्यामध्ये आपल्याला खूप मदत केलेली आहे. आणि आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो की 60 ते 70% लोअर क्लास मिडल क्लास लोकांना ह्या योजनेतून नीट करू शकतो. त्यामुळं आणि हे आपल्या राज्यात आहे. तुम्ही दुसऱ्या राज्यात गेलात तर ही योजना नाही. त्यामुळे कॅन्सरमध्ये आपण खरंच स्वतःला मांडलं पाहिजे की बाबा ह्या राज्यामध्ये राज्य सरकारने खरंच आपल्यासाठी या सुविधा दिलेली आहे. ही योजना आहे, त्याचा आपल्याला पूर्ण फायदा होऊ शकतो. लाईफस्टाईलने तुम्हाला आता बोललो, स्मोकिंग आहे, हाय फाईट डाएट, एक्सरसाइज लॉस, लिव्हर एक्सरसाइज, ओबेसिटी, या सगळ्या गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो. म्हणजे कॅन्सर होण्यापासून स्वतःला आपण वाचवू शकतो. इनहेरिटेड रिस्क म्हणजे तुम्हाला सांगितलं अनुवांशिक 5 ते 10% कॉज हा अनुवांशिकतेचा आहे. आपल्या फॅमिलीमध्येच आपण विचार करणे की बाबा एखादा दुसऱ्याला कॅन्सर झाला तर काही अनुवंशिकता आहे का? असेल 1 किंवा 2 जनरेशनमध्ये जर कॅन्सर आला असेल तर नक्कीच तुम्ही कॅन्सर स्पेशलिस्टचा ओपिनियन घ्या. एन्व्हायरमेंटल रिस्क मी तुम्हाला सांगितलं, एअर पोल्युशन, त्याच्यानंतर सेकंड हँड स्मोकिंग, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल पोल्युशन आणि केमिकल एक्सपोजर. ते प्रिव्हेंटेबल गोष्टी आहेत, त्याला आपण प्रिव्हेंट करू शकतो. त्यामुळे 90% कॉस्ट तर आपल्याला माहितीच आहे कशामुळे कॅन्सर. आता तुम्ही कसं अवॉइड करू शकता? कशामुळे होतं कळलं तर कशामुळे आपण त्याला अवॉइड करू शकतो या प्रश्नाचं उत्तर मिळणं खूप सोपं आहे. स्मोकिंग बंद करा, तंबाखू खाणं बंद करा. आता एक पेशंट आला माझ्याकडे, तोंडामध्ये वाईट चट्टे होते. मला म्हणाले साहेब मी मागचे 15 वर्ष तंबाखू खाल्ले आणि आता माझ्या मित्राला कॅन्सर झाला होता, तो त्यांना एक्सपायर झाला. मी आज काल रात्रीपासून तंबाखू सोडले, तर मला आता उद्या कॅन्सर होईल. मी म्हणलं 15 वर्ष तंबाखू खाल्ली असतो आणि 2 दिवस कॅन्सर सोडून तू स्वतःला कसं म्हणू शकतो की कॅन्सरमधून मुक्त होऊ शकतो? त्याचं सिंपल उत्तर हे आहे की 15 वर्ष जर तुम्ही तंबाखू खाल्ली असेल तर कमीत कमी आजपासून 5 वर्ष तुम्हाला तंबाखू सोडावी लागेल. त्या 5 वर्षांनंतर तुमची रिस्क नॉर्मल पॉप्युलेशन एवढी होईल. म्हणजे सर्वसामान्य तंबाखू खाणाऱ्या माणसामध्ये जेवढी रिस्क आहे तेवढी रिस्क तुमच्यामध्ये होईल. तर कमीत कमी 5 वर्ष 1-2 दिवस बंद करून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. फळ, ग्रीन व्हेजिटेबल्स आहारात नक्कीच ठेवा. आणि स्पेसिफिकली तुम्ही पालक आहात, मुलांसाठी सांगतो मी
जंक फूड्स, बर्गर, पिझ्झा अवॉइड करा. आता ते कसं करायचं ते तुमचं काम आहे आणि खूप कठीण आहे. मीही जाणतो, मलाही 4 वर्षाची मुलगी आहे, पण प्रयत्न करावे लागले. ड्रायफ्रूट्स द्या, तिला आवडणारे फळं द्या, व्हेजिटेबल तिला जे आवडते ते व्हेजिटेबल्स द्या, पण द्या. सॅटर्डे संडेला सुट्टी असली, तुम्हाला खायची इच्छा झाली तर मुलांना सोबत घेऊन जाऊ नका, कारण एकदा मुलांना जर गोष्टी चटक लागली तर सोडवणं खूप कठीण आहे. मी माझ्या मुलीला कसं सोडवलं मला माहिती. त्यामुळं जंक फूडपासून मुलांना खरंच दूर ठेवा. नेक्स्ट 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 आता काही फोटो तुम्हाला मी दाखवतोय, किती हा कॅन्सर भयावह आहे त्याचा तुम्हाला अंदाज येईल बघितलेला. तर काही लोकांना बघून वाटणार नाही, पण पर्याय नाही आहे. हेच कॅन्सरचं खरं रूप आहे. नेक्स्ट हा स्तनाचा कॅन्सर आहे, ज्याला आम्ही ऑपरेट केलेलं आहे. ॲडव्हान्स स्टेजमध्ये आमच्याकडे आले होते. आधी औषधं दिली, डिसीज छोटा केला, ती पुन्हा ऑपरेट केली. 60 वर्षाची आजी, व्यवस्थित आहे, निवांत आहे, नॉर्मल लाईफ जगते. फक्त ती आमच्यापर्यंत पोहोचली. लोअर क्लास, लोअर स्ट्रॅटा, गरिबीतून आलेली, योजनेतून फ्री ऑफ कॉस्ट त्याची ट्रीटमेंट झाली. ती आता कॅन्सर कम्प्लिटली क्युअर आहे. नेक्स्ट तोंडाचा कॅन्सर 20 वर्षाचा मुलगा, 20 वर्षाचा मुलगा, कॅन्सर फुटून अक्षरशः बाहेर आला. दुसऱ्या पेजमध्ये ऑपरेशन केल्यानंतरचा फोटो आहे आणि तिसऱ्या पेजमध्ये प्लास्टिक सर्जरी करून आम्ही तो बनवला आहे. तर नक्कीच तो पहिल्यासारखा नाही येईल, पण ॲटलिस्ट क्लोज टू जेवढा आम्ही बनवू शकतो तेवढा बनवतो. नेक्स्ट पेज 70 वर्षाचे आजोबा. ते फोटो तुम्ही पान टपरीवर गेलात ना, सिगरेटच्या पॅकेटवर, तंबाखूच्या पॅकेटवर आहे ते फोटो. लोक त्याला दुर्लक्ष करून तंबाखू खातात. दुर्दैव. कॅन्सर ऑपरेट करून काढला, ॲडव्हान्स स्टेजमध्ये होता. 6 महिन्यानंतर हे आजोबा एक्सपायर झाले. पण 6 महिने आम्ही त्यांना आयुष्य दिलं, नाहीतर हे 15 दिवस जगू शकले नसते. नेक्स्ट पेज हा किडनीचा कॅन्सर. नेक्स्ट पेज हा चेस्ट वॉल, छातीच्या कॅन्सर आहे. नेक्स्ट हा पोटाचा कॅन्सर नाही झाला. म्हणजे किती दुर्दैव आहे, भयावह आहे, बघू सुद्धा वाटत नाही. नेक्स्ट पेज हा स्तनाचा कॅन्सर पोटामध्ये पसरले. नेक्स्ट पेज हा शोल्डरचा कॅन्सर, खांद्याचा. नेक्स्ट पेज नेक्स्ट पेज नेक्स्ट पेज हा लघवीची पिशवी, त्याचा कॅन्सर. नेक्स्ट पेज. दॅट्स एवढा भयावह हा कॅन्सर आहे. बघितल्यावरच आपल्याला कसं तरी होतं की बापरे, आणि आहेच सगळ्यात की तेवढा. त्याच्यामुळं माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की जे 3 कॅन्सर प्रामुख्यानं आपल्या सोसायटीमध्ये होतात, त्याला आपण अर्ली डिटेक्ट करू शकतो, त्याला प्रिव्हेंट करू शकतो. ते 3 कॅन्सर बरेचदा मी तुम्हाला सांगतो. तोंडाचे कॅन्सर, त्याच्यानंतर दुसरा स्तनाचे कॅन्सर जे स्त्रियांमध्ये होतात, आणि तिसरा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर. हे 3 कॅन्सर म्हणजे 10 पेशंटपैकी 7 ते 8 पेशंट या 3 कॅन्सरचेच आहेत. त्या 3 कॅन्सरना कसं ओळखायचं हे तुम्हाला मी सोप्या आणि सरळ भाषेत सांगितलं. फक्त तुमचं काम एवढंच आहे की याला डिटेक्ट करणे. समजा असे काही सिम्पटम्स तुमच्या शेजारी तुमच्या कोणामध्ये असतील, तुम्ही त्यांना ॲडवाईज करा. कारण मी तुमच्या थ्रू हा मेसेज सोसायटीमध्ये पोहोचवायचा प्रयत्न करतो. कॅन्सर स्पेशालिस्टला आजच्या टाईमला भेटणं कठीण नाही आहे. आपण महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात राहतोय. आज आपल्या जिल्ह्यात 4 ते 5 कॅन्सर सर्जन, ऑन्कॉलॉजिस्ट आहेत. दुर्दैव तुम्हाला सांगतो, इंग्लंडसारख्या देशामध्ये आमच्यासारख्या डॉक्टरला भेटायला 2 वर्षाचा वेटिंग टाईम, आणि तुम्हाला 300 रुपयाची ओपीडी फी फाटली की तुम्ही आम्हाला डायरेक्ट येऊन भेटू शकता.
आणि बरं नाही झालं तर आमची गच्ची पकडू शकते, साहेब तुम्ही बरं नाही केलं. आणि हीच गोष्ट तुम्ही UK मध्ये, आमचे मित्र आहेत इंग्लंडमध्ये, तर ते सांगतात की एक ऑन्कोलॉजिस्टला जर भेटायचं असेल, मी आज ठरवलं मला आज ऑन्कोलॉजिस्टला भेटायचं आहे इंग्लंडमधल्या राहणाऱ्या नागरिकांना, त्याला 2 वर्षाचा वेटिंग टाईम आहे. आणि आज आम्ही 300 रुपयासाठी इथं अवेलेबल आहोत तुमच्यासाठी. त्यामुळं 300 रुपये काही जीवापेक्षा जास्त नाही आहे. तुम्हाला वाटलं की सर्दी खोकला झाला म्हणून यात पॉईंट नाही आहे. कुठल्याही सिम्टम्स 3 आठवड्यापेक्षा जास्त औषध गोळ्या घेऊन, मग तो साधा खोकलाही असू दे किंवा डोकेदुखीही असू दे, बरी होत नसेल तर एक सल्ला घ्या. कारण एक कॅन्सरचा पेशंट एका घरात असेल तर त्याचं अख्खं घर उद्ध्वस्त झालेलं असतं. एवढं तळमळीने मी का सांगतोय, कारण मी दररोज फक्त कॅन्सरचेच पेशंट बघतो. भयावह कंडिशन आहे. दर सेकंदाला एक माणूस, कॅन्सरचा एक पेशंट दर सेकंदाला नुसत्या तोंडाच्या कॅन्सरने आपल्या देशात मरतोय. म्हणजे आता मी जवळपास अर्धा तासाचं लेक्चर दिलं, त्याच्यामध्ये नाही म्हणलं तरी 100 ते 150 माणसं ऑलरेडी मेलेली. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की किती भयावह स्थिती आहे. आणि माझ्या सरांनी मला टॉप कॅन्सरवर दिला होता. बेसिकली मला दुसऱ्या विषयावर बोलायचं होतं, आणि सरांनी कॅन्सरवर बोलायचं असल्यामुळे मी कॅन्सरवरच फोकस केलं. तर पालक वर्ग आलेला असल्यामुळे पालक वर्गांना आपल्या मुलांकडनं खूप एक्सपेक्टेशन्स असतात. त्यांच्या मुलांनी हेच करायला पाहिजे, तेच करायला पाहिजे, असं काही नसतं. मी सुद्धा एक ॲव्हरेज स्टुडंट होतो. फक्त वेळोवेळी आईवडिलांचं मार्गदर्शन योग्य वेळी, ते बर्डन नव्हतं, योग्य मार्गदर्शन होतं. ज्याच्या मार्गदर्शनामुळे मी आज इथं पोहोचू शकतो. आपल्या मुलांना आयुष्यात सक्सेसफुल तुम्हाला करायचं असेल, त्याच्या मागं लागून त्याला जबरदस्तीनं कुठली गोष्ट करायची मागं लागू नका. त्याला ती गोष्ट फील करून द्या. त्याला जाऊन भेटवा. त्याला डॉक्टर व्हायचं तर काही चांगल्या डॉक्टरांना जाऊन भेटवा. त्याच्यासमोर एक आयडॉल उभा करा, एक आदर्श ठेवा. ते मुलं आपोआप आपला रस्ता ओळखायला लागतात. जबरदस्तीनं कुठलंच काम होत नाही. माझ्यासमोर माझ्या आईवडिलांनी वळसंकर सरांचं उदाहरण आयडॉल माझ्यासमोर ठेवलं, आणि मला ते भेटायला घेऊन जायचे. आणि ते भेटल्यानंतर मला कुठेतरी मनात वाटायचं की आपण असे काहीतरी करायला पाहिजे. त्यामुळं जर तुम्हाला तुमची मुलं घडवायची असतील तर तुम्ही त्यांच्यासमोर आदर्श ठेवा, आणि त्यांना जबरदस्ती त्यांच्याकडनं करून घेऊ नका. जबरदस्तीने केलेली गोष्ट सक्सेस होत नाही. त्यांना तुम्ही दाखवा आणि ती त्यांना फील करायला लावा. आणि मुलांना होते ती फील गोष्ट, त्या व्यवस्थित करत आपल्या कामांना. जबरदस्तीने केलेलं कुठलंही काम सक्सेसफुल होत नाही. आणि तुम्हाला हेही सांगतो मी, मेहनत करणारा मुलगा आजच्या जनरेशनमध्ये अनसक्सेसफुल राहत नाही. कुठलेही क्षेत्र तुम्ही निवडा, तुम्ही जिद्दीनं आणि चिकाटीनं जर काम केलं तर तुम्ही नक्कीच सक्सेसफुल होऊ शकता. त्याच्यासाठी आई आणि वडील म्हणून तुम्ही त्यांच्या मागं पाठीशी उभं राहणं खूप गरजेचं आहे. आमच्या शेजारच्या मुलाला 90% पडले, 95% पडले, तुला 70% पडले म्हणजे तुझं आयुष्य संपलं असं नाही आहे. लक्ष्मी विष्णू चाळीत राहिलेलं मुलगा आहे. सोबतची माझ्यासोबतची जी मुलं आहेत ती मला कपड्याच्या दुकानावर दिसतात, कपडे विकायला. विष्णू चाळ तर मला कल्पना येईल कुठल्या परिस्थितीत आम्ही राहिलेलो. पण वेळोवेळी आई वडिलांनी आमच्यासमोर आदर्श ठेवले, आणि आम्हाला घडवण्यामध्ये आमच्या आई वडिलांचा खूप मोठा हात आहे. त्याने आम्हाला जबरदस्ती कधी सांगितलं नाही की बसून अभ्यास कर, नाही. आम्हाला मदत वाटली तळमळ की नाही आपण करायला पाहिजे, केल्याशिवाय होणार नाही. आणि आम्ही जिद्दीनं चिकाटीने करून दाखवतो. एक कॅन्सर सर्जन बनायला 16 ते 17 वर्ष आयुष्यातली झिजावी लागतात. 6 वर्षाचं MBBS, 1 वर्षाची इंटर्नशिप, त्याच्यानंतर 3 वर्षाची रेसिडेन्सी जनरल सर्जरीमध्ये, त्याच्यानंतर 2 वर्षाची SRC, त्याच्यानंतर 3 वर्षाची ऑन्को सर्जरीची सुपर स्पेशालिटी ट्रेनिंग, आणि त्याच्यानंतर 1 वर्षाचं रोबोटिकचं ट्रेनिंग. म्हणजे एक सुपर स्पेशालिस्ट बनवायला भारत सरकारला 16 वर्ष टाकावी लागतात. तेव्हा एक सुपर स्पेशालिस्ट बनतो. जे आपण बोलतो ना, झिजल्याशिवाय किंमत त्याची कळत नाही.
त्याच्यामुळं पालक म्हणून माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे, मुलांवर कुठल्याही गोष्टीचं बर्डन करून देऊ नका. त्यांना फ्रीली जगू द्या. त्यांच्यासमोर आयडॉल ठेवा, आदर्श ठेवा आणि कळतं आईवडिलांनी का आपला मुलगा कशामध्ये स्मार्ट आहे, काय करू शकतो, त्याच्यानुसार त्याला वाव द्या. आणि मार्कामध्ये, पर्सेंटेजमध्ये हुशारी आणि उंची मोजू नका. कुठला मुलगा कुठं जाऊन काय करू शकतो कुणीही सांगू शकत नाही. फक्त आपलं काम एवढंच आहे की त्याला एक चांगला रस्ता मिळवून देणे आणि मुलं मग त्या वाटेवर चालू करा. एवढंच बोलून मी माझे 2 मिनिटाचं भाषण अर्धा तास संपवत आहे. बोला ना. मला एक विचारायचं होतं, म्हणजे लोकसभेमध्ये माननीय सुधा मूर्तींनी एक मत मांडलेलं होतं. लोकसभेच्या आपल्या भाषणामध्ये माननीय सुधा मूर्तींनी हे सांगितलेलं होतं की 9 ते 13 वर्ष वयोगटाच्या मुलींसाठी वॅक्सिन्स निघालेले आहेत म्हणून. मग ते सरकारकडनं उपलब्ध आहेत का आणि ते आपल्यासाठी होऊ शकेल का, सोय होऊ शकेल का? चांगला प्रश्न विचारला मॅडम. मी पॉईंट तो सांगायचं विसरलो. काही कॅन्सर्स आहेत त्याच्यावर वॅक्सिन्स आहेत म्हणजे आपण देतोय. जसं जन्मलेल्या मुलाला आपण हेपॅटायटिस बीचं वॅक्सिन देतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती. पण हेपॅटायटिस बीचं वॅक्सिन काय करतो, हेपॅटायटिस बी व्हायरसमुळे होणारा लिव्हर कॅन्सरला आपण प्रिव्हेंट करू शकतो. तसंच गर्भाशयाच्या पिशवीच्या मुखाचा होणारा कॅन्सर, ज्याला आपण सर्वायकल कॅन्सर म्हणतो, हा कॅन्सर कशामुळे होतो, हा व्हायरसमुळे होतो. कोणता व्हायरस? HPV नावाचा एक व्हायरस आहे, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. आणि ह्या व्हायरसची लागण कधी होते, जेव्हा मुलीचं लग्न होतं किंवा मुलीचं संबंध चालू होतं, त्याच्यानंतर या व्हायरसची लागण होते. आणि ही व्हायरस लागण होणे म्हणजे इन्फेक्शन होणे असं नाही, कमेन्सेल म्हणजे आपल्या शरीराचा तो एक भाग आहे ते व्हायरसचं इन्फेक्शन होणं. ठीक आहे. त्याच्यामुळं आणि ह्या कॅन्सरचं प्रमाण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की कॅन्सरमध्ये हार्ट लिडिंग कॅन्सर होता, सर्वायकल कॅन्सर, जो आता स्त्रियांमध्ये खाली आला आहे आणि आता स्तनाचे कॅन्सर टॉपला गेले, सर्वायकल कॅन्सर खाली आले. तर त्याचं खाली येण्यामागचं कारण म्हणजे हेच आहे, अवेलेबिलिटी ऑफ वॅक्सिन्स आणि स्क्रीनिंग कॅम्प्स जे भारत सरकारनं खूप छान रन केले. त्याच्यामुळं सर्वायकल कॅन्सर हा गरीब देशामधला होणारा कॅन्सर स्त्रियांमधला. आणि त्याचं कॉज फक्त हायजीन होतं. आपण हायजीन व्यवस्थित ठेवत नव्हतो, पॅड्स व्यवस्थित वापरत नव्हतो. आजही गावातल्या महिला बघा तुम्ही पॅड्स वापरत नाही, कापडाचा वगैरे प्रयोग करतात. आणि ही आहे, ही लाजाची गोष्ट आहे. आता आपण मिडल क्लास लोक शिक्षण घेऊन आलेले आहेत, त्यामुळे आपल्याला या गोष्टीचं नॉलेज आहे, पण त्यांना नॉलेज नव्हतं. आणि हायजीनमुळे सुद्धा खूप महिला ह्या आजाराला बळी पडल्या. पण ह्या व्हायरसवर एक वॅक्सिन्स, सर्वायकल वॅक्सिन सर्वारिक्स नावाची मार्केटमध्ये अवेलेबल आहे. जरी वॅक्सिन द्यायची कुणाला, तर ही वॅक्सिन 9 ते 16 वयोगटातील मुलींसाठी 2 डोसमध्ये आपण देऊ शकतो. ही वॅक्सिन काय करतं, HPV इन्फेक्शन होण्यापासून मुलीला वाचवतं. पण एकदा मुलीचं लग्न झालं आहे आणि तिचं प्रापंचिक लाईफ तिचं चालू झालं आहे, त्याच्यानंतर HPVचं तिला इन्फेक्शन झालेलं आहे, त्याच्यानंतर हे वॅक्सिन देऊन फायदा नाही. 9 ते 16 वयोगटातील मुलींना HPV इन्फेक्शन होऊ नये म्हणून वॅक्सिन मार्केटमध्ये अवेलेबल आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कमिंग टाईममध्ये हे वॅक्सिन्स त्यांच्या प्रोग्रॅममध्ये आणत आहे. अजून आलेलं नाही आहे, मे बी कमिंग टाईममध्ये अवेलेबल होईल. पण तुम्ही तुमच्या मुलींना हे वॅक्सिन लावून घेऊ शकता. खूप कॉस्टली नाही आहे, चीप आहे. फक्त वयोगट लक्षात ठेवा, 9 ते 16 2 डोसमध्ये आम्ही देतो. त्याच्यामुळं आपण गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर प्रिव्हेंट करू शकतो. पण लग्न झालेल्या, ज्यांचं शारीरिक संबंध त्यांच्या पतीसोबत आहेत, अशा महिलांमध्ये हे वॅक्सिन काम करत नाही. फक्त 9 ते 16 त्याच्यामध्ये आपण आहे. बाकी आता काहीच कॅन्सर आहेत जे आपण वॅक्सिन्स वापरू शकतो. बाकीच्या कॅन्सरला आपल्याला कॉजच माहीत नाही, त्याच्यामुळं त्याच्यावर कॅन्सरचे वॅक्सिन्स अवेलेबल नाही. सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन्स आहेत, मार्केटमध्ये आहेत, तुम्ही लावू शकता. वयोगट 9 ते 16. अजून काही कोणाला प्रश्न विचारले असतील तर विचारा. बोला. आतापर्यंत आपण जे वेगवेगळे कॅन्सरचे प्रकार सांगितले, त्यामध्ये नवीन म्हणायची म्हणून की वेगळ्या प्रकारचे ब्रेन ट्युमरचं. ब्रेन ट्युमर, हां, तर त्या ब्रेन ट्युमरच्या संदर्भात आणखी कॉलेज कळत नाही आणि मग त्याच्यावर पण वॅक्सिन्स आहेत परदेशात असं
ऐकलं जातं त्या किती टक्के? नाही, वॅक्सिन्स आपण बेसिकली काय नोन कॅन्सर्स कशामुळे होते आपल्याला माहिती आहे त्याच्यावरच आपण देऊ शकतो. आणि ब्रेन ट्युमर्स जे असतात मोस्टली बेनाईन असतात, ते आर नॉट मॅलिग्नंट कॅन्सर्स. मेंदूमध्ये होणारे ट्युमर जे असतात ना ते पसरणारे नसतात, सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं. पण मेंदू कसं आहे ना, मेंदू कवटीचा बोनचा बनलेला आहे. एखादी गाठ झाली तर तिला पसरायला जागा नाही आहे, त्याच्यामुळे ती काय करते आजूबाजूच्या नॉर्मल मेंदूच्या टिश्यूला दाबायला लागते. त्याच्यामुळे पेशंटला सिम्पटम्स येतात, अर्धांगवायची झटका येणं वगैरे. ठीक आहे, पण ब्रेन कॅन्सर असो ब्रेन ट्युमरवर अजूनही वॅक्सिन्स अवेलेबल नाही आहे. वॅक्सिन्स कुठल्या कुठल्या कॅन्सरवर अवेलेबल आहेत? लिव्हर कॅन्सरवर अवेलेबल आहे, जे आपण ऑलरेडी देतो आहे, भारत सरकार देते आहे. आणि आता हे सर्विक्स कॅन्सरवर पण आता आपल्याकडे प्रोग्राममध्ये येईल थोड्या दिवसात. बाकी असंच काही वॅक्सिन्स प्रोग्रामचा हे नाही आहे आणि बाहेरही कुठल्या याच्यावर असं वॅक्सिन्स देत नाही आहे. आणि मोस्टली तुम्हाला आता सांगितलं मी कॅन्सरचं डेफिनेटिव्ह कॉज अजूनही आपल्याला माहिती नाही आहे. 10% अनुवंशिक आहे, ते आपण डिटेक्ट करू शकतो जेनेटिक सिक्वेन्सिंग जेनेटिक स्टडी. 90% कॉज अननोन आहे, आपल्याला माहिती नाही कशामुळे झाले. कॅन्सरचे प्रामुख्याने मी सांगितलं तुम्हाला की मेनली 3 स्टेज असतात. अर्ली स्टेज पहिल्या स्टेजमधला कॅन्सर, दुसरा आणि तिसरा ॲडव्हान्स स्टेज आम्ही मानतो आणि चौथा शेवटचा स्टेज मानतो मोठ्या मोठ्या भाषेमध्ये. ठीक आहे, आता एखाद्या अवयवाचा कॅन्सर झाला आहे अर्ली स्टेजमध्ये तो त्या अवयवापुरती सीमित असतो. ॲडव्हान्स स्टेजचा म्हणजे तो त्या अवयवातून कुठून बाहेर यायचा प्रयत्न करतोय पण अजून आलेला नाही आहे, तो ॲडव्हान्स स्टेजचा. आणि शेवटच्या स्टेजमध्ये तो अवयवातून कुठून इतर अवयवांमध्ये पसरला आहे, हा शेवटचा स्टेज. आता मला सांगा सोप्या भाषेत तुम्हालाच मी प्रश्न विचारतो की अर्ली स्टेजचा त्याच अवयवाचा कॅन्सर आहे, सर्जरी करून तो आपण अवयव काढला, पेशंट बरा झाला, फुटायची परिस्थिती आलेली. ठीक आहे, ॲडव्हान्स स्टेज आहे. पण फुटायच्या परिस्थितीमध्ये तो जवळच्या अवयवाला चिकटलेला आहे किंवा आसपास गेलेला आहे, तर आपल्याला काय होतं त्या ऑपरेशनमध्ये आजूबाजूचे अवयव पण काढावे लागतात. जर आपण पहिल्यांदा सर्जरीचा विचार केला तर ते पेशंटचा आपण क्युअर करू शकतो, तर पेशंटला साईड इफेक्ट्स आणि मॉर्बिडिटी जास्त होते. त्याच्यामुळे आपण काय करतो आधी किमोथेरपी देऊन त्याला छोटं करतो आणि पुन्हा त्याला ऑपरेट करून क्युअर करतो. आणि शेवटच्या स्टेजमध्ये असलेल्या कॅन्सर सगळीकडे पसरले आहे. आता मला सांगा लिव्हरचा कॅन्सर आहे, तो फुफ्फुसात पसरला आहे, आतड्यात गेलं, तुम्ही काय काय काढणार? लिव्हर काढलं, फुफ्फुस काढलं, आतडं काढलं, राहणार काय शरीरात? आणि माणूस जिवंत राहील नाही राहणार. त्यामुळे शेवटच्या स्टेजमध्ये असलेल्या कॅन्सरला आपण काय करतो औषध गोळ्या देऊन कंट्रोल ठेवणे, जसं डायबिटीसला कंट्रोल ठेवतो त्याला आपण क्युअर्ड म्हणत नाही कंट्रोल म्हणतो. आज तुमची शुगर कंट्रोल ठेवलं, तुम्ही स्वीट काही खाल्लं शुगर शूट झाली, परत इन्सुलिन घेतलं शुगर डाऊन झाली, म्हणजे तुम्ही काय केलं कंट्रोल केलं, तुम्ही क्युअर केलं नाही. आज मी तुम्हाला औषध दिलं आणि तुमचा डायबिटीस 100% बरा झाला असं तर नाही ना. त्यामुळं शेवटच्या स्टेजमध्ये पेशंटला आपण क्युअर करू शकतो की आपण कंट्रोल करू शकतो. फक्त आपलं इंटेन्शन काय राहतं क्वालिटी ऑफ लाईफ चांगली ठेवणे, राहिलेलं आयुष्य चांगलं राहावं एवढंच आपलं इंटेन्शन. किमोथेरपी म्हणजे काहीच नाही, किमोथेरपी फक्त नाव आहे, औषधं इंजेक्शनमधनं आपण घेतो. ठीक आहे, 10 वर्षापूर्वी जी ड्रग्ज होते मार्केटमध्ये ते खूप टॉक्सिन्स होते, टॉक्सिक होते, म्हणजे विष होते प्रकार. पण आता विज्ञान एवढं पुढे गेलं आहे, आता तुम्ही हे शब्द ऐकले असतात टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, असे काही शब्द सध्या मार्केटमध्ये फिरत आहेत. इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी. तर आपण काय करतो आहे कॅन्सरचा कॉज डिटेक्ट करतो आहे, नक्की कोणते जीन्स डिफेक्टिव्ह आहेत त्या जीन्सला टार्गेट करण्यात तेच ड्रग देतो आहे. त्याच्यामुळे त्याचे साईड इफेक्ट खूप कमी झालेले आहेत. ठीक आहे, आता सर जे म्हणत होते की किमोथेरपीमुळं होतं नुकसान होतं शरीराचं असं होतं, असं नाही आहे. किमोथेरपी देणारा कोण आहे? डॉक्टर्स. आता मी सर्जन आहे, मग माझं काम किमोथेरपी देणं नाही, किमोथेरपी देणं काम मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट. तर मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट काय करतात त्याचं वजन बघून, त्याचं शरीराचा स्टेज बघून आणि आपलं इंटेंट काय आहे, त्याला समजलं आहे आपल्याला क्युअर करायचं आहे तर कंट्रोल करायचं आहे. क्युअर करायचं असेल तर आपण पूर्ण डोस देतो, पण कंट्रोल करायचं आहे आपल्याला. क्युअर तर ते होणार नाही, शेवटच्या स्टेजचं. म्हणून आपण काय करतो लो डोस किमोथेरपी देऊन नॉर्मल तो डेली ॲक्टिव्हिटी त्यांनी केली पाहिजे, त्याची क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन ठेवायचा प्रयत्न. किमोथेरपीमुळे जर इफेक्ट साईड इफेक्टच्या जास्त वगैरे असतील तर आपण कशाला पेशंटला देतो? हा एक चुकीचा गैरसमज आहे. आजारचा स्टेज जास्त असणार आहे, कुठेतरी ती अंडर स्टेज आपल्याला दिसतंय, सेकंड स्टेज तो नाही आहे. आणि सेकंड आणि थर्डमध्ये आपण किमो देतो, इंटेंट आपला क्युरेटिव्ह आहे, आपण पेशंटला बरं करण्यासाठी देतो. आणि त्यावेळेस आम्ही किमोथेरपी देताना 2 गोष्टीचा विचार करतो की इफेक्ट आणि साईड इफेक्ट. साईड इफेक्ट आपल्याला जर इफेक्ट मिळणार असेल तर साईड इफेक्ट झेलायला काही अडचण नाही आहे.
कारण साईड इफेक्ट जर तुम्ही थोड्या दिवसासाठी झेलले तर तुम्ही क्युअर होणार आहात. ठीक आहे, पण तुमच्या याच्यामध्ये स्टेजिंगमध्ये कुठंतरी गडबड होत असणार आहे. इंटेंट काय तुम्हाला विचारावं लागेल पेशंटने, कुठल्या इंटरने ट्रीटमेंट दिली आहे, क्युअर करायचं आहे म्हणून दिले, कंट्रोल करायचं आहे म्हणून दिले. ह्या दोन वेगळ्या गोष्टी मी आता सरांना सांगितले. शुगरसारखं लक्षात ठेवा सिम्पलमध्ये की तुमचं शुगर कंट्रोल होत नाही, क्युअर होत नाही. डायबेटिस झालेला माणूस बरा होत नाही, त्याला शुगर कंट्रोलमध्ये ठेवावी लागते. इन्सुलिन देऊन कंट्रोल करणं, दुसऱ्या दिवशी त्यांना स्वीट खाल्लं शुगर परत डोस जास्त घ्यावा. तर हे कंट्रोल शेवटच्या स्टेजमध्ये. पण अर्ली आणि ॲडव्हान्स स्टेजमध्ये आपण पेशंटला क्युअर करू शकतो. पण डोस किती द्यायचा, कसं द्यायचं हे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डिसाईड करतात. हे काही असं हवेत नसतं गोळी मारल्यासारखं की बाबा मला तुम्हाला 50 द्यायचं, याला 100 द्यायचं, असं नसतं. डिसीजचं स्टेज काय, इंटेंट काय, आणि त्याचं सगळं टेस्ट करून तो झेलू शकतो का, आणि कुठला अवयव खराब झाला असेल तर त्याच्यानुसार ते डोस मॉडिफाय फिक्स करून ते औषध देतो. ठीक आहे सर, अजून तुम्हाला काही प्रश्न? सर्व्हिस वॅक्सिन जे होतं सर, हां, सर्व्हिस वॅक्सिन म्हणून ते आता गव्हर्नमेंटकडे का अवेलेबल नाही, हां. स्त्रीरोग तज्ञ त्यांच्याकडे घ्यायचं कुठं अवेलेबल? सर्वारिक्स वॅक्सिन तुम्ही घेऊ शकतो. त्याला काही ह्याच्याकडे द्यायची गरज नाही. इव्हन गॅयनेकॉलॉजिस्ट पण देतात. गार्डासिन आणि सर्वारिक्स 2 वॅक्सिन येतात. ॲक्च्युली काय आहे, HPV व्हायरसचे व्हेरियंट आहेत 9, 11, 18 आणि 16. ही स्टँडर्ड व्हायरसचे व्हेरियंट आहेत, क्वार्टरी व्हॅरियंट. त्या 4 व्हायरसला इन्फेक्शन होण्यापासून वाचवणारे वॅक्सिन आहे, गार्डासिन किंवा सर्व्हिक्स. तुम्हाला इझिली अवेलेबल होऊ शकता. आणि हे वॅक्सिन लावणं काही खूप मोठी गोष्ट नाही. जवळच्या गॅयनेकॉलॉजिस्टकडे जाऊन तर तुम्ही लावू शकता. फक्त वयोगट लक्षात ठेवा, 9 ते 16 2 डोसेस. किती वर्षाचा कालावधी, महिन्याचा? एक 6 महिन्याचं असतं. 016 तुम्ही जावा त्या तेव्हा सगळं लिहिलेलं आहे कधी द्यायचं काय. ते शोल्डर हे बघितलं सर, कॅन्सर. ते कशा बोन कॅन्सर, सॉफ्ट टिश्यू ट्यूमर शोल्डर बोनचा. तिच्या आवड बसला, विचारच केला नाही आपला स्वतःच्या प्रकृतीचा, कॅन्सर घेऊन आणतो. मी तुम्हाला कॅन्सरची कॉज मी तुम्हाला सांगितलं, 10% अनुवांशिक, 90%, आणि हे प्रिव्हेंटेबल कॉज आहे. तुम्हालाच माहिती कशामुळे होतं, आणि तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता. सर, ते कोविड वॅक्सिन जे आहे 1 वर्षातच आपल्या इथं तयार केलं, त्याचा साईड इफेक्ट काय होऊ शकतो का? तुम्हाला मी सांगतो, 6 वर्ष आपल्याला स्पॅन लागतो. एक वॅक्सिन बनायला कमीत कमी 6, आता मी ते तुम्हाला सांगितलं रिसर्चमध्ये, एक वॅक्सिन बनायला 7 ते 8 वर्ष लागतात. एक वॅक्सिन बनायला रिसर्चमध्ये. आपण जी बनवली ना खूप फास्ट ट्रॅकमध्ये बनवली. आपल्याला हेही माहीत नाही की ती वॅक्सिन घेतल्यानंतर काय साईड इफेक्ट होणार. आता ती दिसायला नाही साईड इफेक्ट, आता यायला जाईल बाहेर. हां, डिग्री बघत जावा, लोक काहीही लिहितात, नाव टाकतात आणि खाली कॅन्सर तज्ञ. आता त्याने कॅन्सरचा अभ्यास केला आहे का नाही केला आहे, असा चालला आहे की तुम्ही समजून घ्या. तुमचा टाईम घालवू नका. कारण माझ्याकडे पेशंट जे येतात ते ॲडव्हान्स स्टेजमध्ये यायचं कारणच हे आहे, 6-6 महिने त्यांचे ॲनिमियावर ट्रीटमेंट चालू आहे. रक्तवाढीसाठी आयरनच्या पोळ्या देतो आहे. ज्यावेळेस माझ्याकडे मी टेस्ट केलं ब्लड कॅन्सर निघाला. असं आहे. त्याच्यामुळं डिग्री बघा, सुपर स्पेशालिटीचा एरा आहे. येत्या 10 वर्षामध्ये एकेका अवयवाचा एक डॉक्टर तुम्हाला बघायला मिळेल, आणि ही आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आज तुम्ही अमेरिकेत गेलात ना तर तिथे एकेका ऑर्गनवर एक स्पेशलिस्ट आहे. आपल्या लिव्हरला 2 भाग आहेत, राईट लिव्हर, लेफ्ट लिव्हर. तर राईट लिव्हरचा वेगळा डॉक्टर आहे, लेफ्ट लिव्हरचा वेगळा डॉक्टर आहे. आता ही गोष्ट हास्यास्पद आहे नक्कीच, पण राईट लिव्हर झालेला आजार, तुम्ही त्या राईट लिव्हरच्या डॉक्टरकडे गेलात, तुम्हाला जेवढं नॉलेज आणि जेवढं केअर मिळेल तो वर्ल्ड क्लास राहणार आहे. कारण तो त्या गोष्टीचा तज्ज्ञ माणूस असणार आहे. त्याच्याकडनं कुठलीच गोष्ट मिस होणार नाही आहे. म्हणजे काय झालं, बेसिकली टनेलिंग झाले. सूरदास म्हणजे एका टनेलमध्ये बघितलं सर, तर माझ्या पेशंट आला, सर्दी खोकला जरी असला तरी माझं फर्स्ट एम काय असतं की त्याला कॅन्सर नाही पाहिजे. जर एखादा पेशंट माझ्याकडनं जर मिस झाला कॅन्सरचा, ह्याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही. कारण मी कॅन्सर स्पेशलिस्ट म्हणून माझ्याकडनं कॅन्सर पेशंट मिस व्हावं म्हणजे तो सोसायटीमधल्या दुसऱ्या डॉक्टरांना पकडणं शक्यच नाही. त्याच्यामुळं सुपर स्पेशालिस्टचा एरा आहे. डॉक्टरची डिग्री बघत जावा, बघूनच डॉक्टरांना भेट. होमिओपॅथी, आयुर्वेदिक ठीक आहे, इफेक्ट करतात, पण प्रवाहाला विसरायचं नाही. प्रवाहात राहून त्याचा तुम्ही सपोर्ट घ्या. धन्यवाद सर. चांगले आरोग्य आपल्याला आनंद आणि परिपूर्णता आणते. चांगले आरोग्य असले तरी प्रयत्नांनी ते टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. कॅन्सरचे नाव ऐकले तरी आपल्याला भीती वाटते, पण आज अगदी जवळच्या सर्कलमध्ये कॅन्सर झाल्याचे आपल्याला कळते. म्हणजेच या रोगाची व्याप्ती वाढत आहे.
अशा या मानसिकदृष्ट्या, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणाऱ्या आजाराची सखोल माहिती आज आपल्याला मिळालेली आहे माननीय डॉक्टर शिवाजी साळुंखे सरांकडून. सरांनी आज प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या विषयावर भर देताना सांगितले की लवकरात लवकर निदान व उपचार गरजेचे आहे. कॅन्सर ओळखावा कसा याची सरांनी खूप सविस्तर लक्षणे सांगितलेली आहे. कॅन्सर होऊ नये म्हणून सोपे उपाय सांगितले जे आपण दैनंदिन जीवनात उपयोग त्याचा करू शकतो. योग, व्यसनांपासून दूर राहणे, चांगले सकस आहार घेणे हे आपण नक्कीच करू शकतो. त्याचबरोबर सरकारच्या विविध योजनांची सरांनी माहिती दिलेली आहे. वॅक्सिन्स बद्दल पण खूप सखोल माहिती दिली. त्याचप्रमाणे विविध प्रश्नांची अतिशय समाधानकारक अशी उत्तरे आज आपल्याला सरांनी दिलेली आहे. अशी अतिशय अभ्यासपूर्ण आणि अनुभव संपन्न माहिती विविध उदाहरणांद्वारे आज सरांनी दिली. त्यांचे खूप खूप आभार व त्यांच्याकडे येणारे सर्व पेशंट बरे करण्यात सरांना यश येवो ही सदिच्छा. शाळेच्या विकासासाठी सर्व आवश्यक बाबी पूर्ण करत सतत आमच्या पाठीशी राहणारे आमच्या शाळा समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री गटवर्धन सर यांचेही खूप आभार. फक्त शाळेच्या विकासाचाच ध्यास घेतलेल्या आणि विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या उत्कर्षासाठी वेगवेगळे उपक्रम योजून ते यशस्वी करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ श्रुती बागेवाडी मॅडम यांचेही खूप आभार. त्याचबरोबर हे व्याख्यान आपल्याला उपलब्ध करून दिलेले श्री वाले सर यांचेही खूप आभार. पालक शिक्षक संघाचे माजी उपाध्यक्षा माननीय सौ अनिता बिराजदार यांनी आम्हाला अमूल्य असे सहकार्य आतापर्यंत केलेले आहे. त्यांच्या या सहकार्यासाठी शाळेच्या वतीने मी खूप आभार मानते. त्याचबरोबर नवीन उपाध्यक्ष माननीय श्री धर्मसाले सर यांच्याकडूनही अशा सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. आजच्या या पालक सभेस आवर्जून उपस्थित असलेला सजग पालक वर्ग म्हणजे तुम्ही, जे आमचे आधारस्तंभ आहेत, शाळेच्या यशात तुमचा भरपूर सहभाग असतो. तुम्हा सर्वांचेही या व्याख्यानाला उपस्थित राहिल्याबद्दल खूप खूप आभार. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शिक्षक, सहकारी, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे खूप आभार. मान्यवरांच्या परवानगीने कार्यक्रम इथे संपन्न झाला असे मी जाहीर करते. धन्यवाद.